स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर माझी पुरणपोळीवर. आणि मी आज अमृताला घेऊन चाललो आहे मूवी दाखवायला, देऊळबंद 2. आणि एक तर चांगलं होतं, फर्स्ट पार्ट तर लईच चांगलं होतं आणि सेकंड पार्ट पण लईच छान आहे म्हणे. आणि अमृता म्हणत होती मला की देऊळबंद 2 बघायचं आहे मला, आणि बेळगावला राहिलो असतो तर नक्की गेलोच असतो म्हणून. मग मी म्हटलो बेंगलोरमध्ये पण सर्च करूया कुठं तर भेटतंय का. आणि शेवटी एक थिएटर भेटलंय आणि ते बुक केलं आहे. आणि डेचं शो तर भेटलंच नाही, एकच शो आहे ते फुल डेमध्ये, आणि ते आहे 10 वाजता. आणि अमृताला मी सांगितलं की डिनरला जाऊया म्हणून, सांगितलं नाही तिला मूवीला घेऊन जाणार म्हणून. आणि ती तुम्ही बघितलं लई मोठी बघताय ती स्वामी समर्थ महाराजांची, आणि मी पण आहेच, खरं ती माझ्यानंतर जास्त आहे. मग तिला असं आवडतंय की त्यांचं काय बी स्टोरीज ऐकायला, स्टोरीज सांगायला लोकांना फार आवडतं तिला. मग मी म्हटलं तिला घेऊन चलूया. आणि अमृताला सारामृत पाठ पण वाचायचं होतं, आणि ती म्हणत होती मला की कधी वाचायला भेटतंय मला, कधी वाचायला भेटतं, टाईमच भेटत नव्हते तिला. आणि ह्या थर्सडे दिवशीच बकरीद होती, मग तिला सुट्टी भेटली आणि ती बसून त्या दिवशी पूर्ण सारामृत पाठ किती 21 अध्याय घ्यायचे आहेत, ते 21 अध्याय कंप्लीट केले. बहुतेक ती 4 तासच्या वरतीच बसलेली वाचायला. इकडं ती वाचून ठेवलेली. आणि तिला तिचं म्हणजे इंग्लिश मिडियमने शिकलोय ना मी, मग तिला टाइम लागला होते वाचायला. मग वाचली ती तरी, आणि कंप्लीट करूनच ती की हा शांत झाली की हा वाचलो मी म्हणून. चला मग अमृता पण रेडी झाले, जाऊया. चला चल, चला कुठे घेऊन चालतो तुला? ओमू आज कुठेतरी घेऊन चाललाय म्हणे. कुठे घेऊन झाला? चल ते जरा सरप्राईज असलं मध्ये, लहान लहान सरप्राईज मध्ये पण बायकांना सगळं पाहिजे. बायकांना लगेच माहित आहे, लगेच कारण बायकांना. पाऊस एक चालू झालं यायचं, आणि आता मी एवढं विचारालोय क्वेश्चन ओमकारला की कुठं जायचं म्हणून. आणि हा गोष्टी असं फिरवालाय की ओमकार, मला काय वाटेना की आम्ही डिनरला चाललोय म्हणून. मला वाटायला हा कुठं तरी दाखवायला काहीतरी घेऊन चाललाय असं मला वाटायला त्या गोष्टावरनं. काय तर डाऊट आलाय मला. काय डाऊट आलाय? डिनरला जाईन की नाही आम्ही? खरं खरं सांग. मी एवढा आता क्वेश्चन्स करायला की नाही, आता मला जरा चल बस. आलाय. हवा घालून ये. हवा घालूया, हवा हवा ए हवा. शांत राहणे. चल बाबा, चला बाबा नो. नाहीतर मी माझे क्वेश्चन्स ऐकून म्हणणार चल बाई गप, तुला वापस घरी सोडतो. काय ते तुम्हाला सांगतो हा की नाही, मला देऊळ बंद मूवीला घेऊन आला एकच म्हणजे जवळ थिएटर एकच आहे, एकच थिएटरमध्ये रिलीज आहे, दुसरं कुठलं बी नाही आहे. मला डोक्यामध्ये फ्लॅशच नाही. मी बेंगलोरमध्ये असं डोक्यातच नाही ना माझ्या. तू सर्च केलेलीस का नाही? गावलं नाही तुला? नाही, मी सर्च पण असं काय तेवढं ह्याच्याने केलं नव्हतं. का म्हणजे मला असं वाटत होतं की बेंगलोरमध्ये थोडी ना कुठं असणार, बेंगलोरमध्ये काय असणार असं तर म्हणून ना. इथं हिंदी मूवीचं असं काही नाही, थिएटरला आल्यानंतर काय की नाही. तू बघितलास ना सरळ, कारण मला इथे बॅनर पण दिसे ना हा काहीच कुठं पण, म्हणून मला आणि परत डाऊट आलं. आणि हो खरंच मूवीला घेऊन आलाय, तर कुठल्या मूवीला आणला असणार असं ते म्हणून ना. तर हा देऊळ बंद मला हे शुअर झालं. मी तेवढी खुश आहे देऊळवर पिक्चर बघायला. आणि अमृता पोस्टर शोधाले. पोस्टर दिसे ना मला, हाय का नाही पोस्टर नसणार, बघूया. पिक्चर आहे की पिक्चर आला, तिकीट काढलंय की पोस्टर नाही आहे इकडं कुठलं पण, म्हणजे ह्याचं मूवीचं. चल चल, पोस्टरच बघायचं आहे वाटतं पहिला. मग कन्फर्म होणार मला. नाहीतर तू असं मस्करी करू नको, सांग की मी देऊळ पण दाखवणार आहे तुला. नाही, खरंच तिकीट काढलं दाखवतो, थांब तुला पाहिजे तर विचारायला. स्क्रीन बघूया थांब, स्क्रीन कुठलं आहे आमचं. तिकडे आहे स्क्रीन वर. झालं कन्फर्म? कन्फर्म आहे. मला ओमकार ऐक तर काय वाटायला सांगायला. ऑब्विसली नाही तर मराठी पिक्चर स्वामींचे भक्तच असणे सगळे.
एवढी आणि एकाच इकडं म्हणजे आम्ही 20 किलोमीटर ट्रॅव्हल केले म्हणजे स्क्वेअर म्हणजे जवळपासचे पण आले असणार आणि लांबचे पण आले असणार इकडे. आलेच असणार वाटायला मला तर. बघूया, मला तर एक्साइटमेंट वाला पिक्चर बघायची. मला पण अमृता जे म्हणते ते मी करतोच. करायलाच पाहिजे, जे पाहिजे ते देतोच. करायलाच पाहिजे. कितीला चालवताय? आणि आम्ही आलो यार आणि आता मूवी स्टार्ट होणार आहे. हे सरप्राईज मला खूप आवडला. हो मस्त तो मूवी पण छान होता का नाही? छान होतं. आणि हे सरप्राईज एक्साइटमेंट मध्ये काय पण बोलायचं. आणि आम्ही आलोय केस सगळे हेल्मेट ते वाकडे तिकडे झाले. आणि कशी वाटली सरप्राईज? कसं वाटलं? मूवी पण मस्त वाटली. छान वाटते movie. कसं होतं लहानचं सरप्राईज मध्ये लहानचं छान होतं सरप्राईज, मस्तच होतं. मला मूवी ही बघायचीच होती म्हणून मला छान वाटतं. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. आणि तुम्ही पण असं लहान लहान सरप्राईज देत राहा. त्यांना सांग तू पण की त्यांच्या बायकांना पण असं सरप्राईजेस द्या म्हणून. देतात घे. नाहीतर मी सगळ्या बायकांच्या डीएम मध्ये जातो आणि सगळ्यांना कमेंट करतो, होय, सरप्राईज comment घ्या, कर. सरप्राईज घ्या, सरप्राईज घ्या. चला.